नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बद्धकोष्ठतेबद्दल बोलणार आहोत. कारण पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या असते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता झाली असेल, पोट फुगत असेल, गॅस होत असेल, पोटात दुखत असेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचा दिवस चांगला जात नाही. तुमचं मन कुठल्याच गोष्टीत लागत नाही, काही करायला आवडत नाही आणि हीच समस्या रोज-रोज होत असेल, तर कुठेतरी तुम्हाला थोडासा तणाव जाणवतो, नैराश्य वाटतं, बोलायची इच्छा होत नाही, चिडचिड होते, कुटुंबियांशी भांडणं होतात. त्यामुळे ही बद्धकोष्ठता बरी करणं गरजेचं होतं. कारण बद्धकोष्ठता ही फक्त पोटाची समस्या नाही, ही तुमच्या मेंदूचीही बद्धकोष्ठता असतं. आता कोणी वयाने मोठा आहे, 70 वर्षांचा आहे, 80 वर्षांचा आहे, तर त्याच्या आतडे ही 70-80 वर्ष जुने झालेले असतात. जेव्हा आपली आतडी इतकी म्हातारी होतात, तेव्हा त्यांना हलण्यात, ढकलण्यात अडचण येते आणि त्यामुळे आपण जे अन्न खाल्लेले असते, त्याची हालचाल मंद होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार 60-70 वर्षांच्या लोकांमध्ये सामान्यपणे दिसून येते. आता प्रश्न असा आहे, की यात आपण काय करावे? जर कोणालाही बद्धकोष्ठता आहे आणि तो पार्किन्सनचा रुग्ण आहे, तर त्याच्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणं खूपच आवश्यक आहे. कारण त्यामुळे त्याला त्याच्या रिकव्हरीला गती मिळेल. कारण आता जे अन्न तो खाईल त्यातून त्याला ऊर्जा मिळेल. ऊर्जा मिळाली की ताकद येईल, व्यायाम करण्याची इच्छा होईल, फिरायला जावेसे वाटेल, बोलायला मन होईल. म्हणून मन देखी वदते. स्वभाव बदलतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठता नसेल तर आता आपण पुढे जाऊ. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू की आपण ही बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी काय करायचं आहे आणि मी तुम्हाला त्याचा उपायही सांगणार आहे. सुरुवात करूया सर्वात आधी की बद्धकोष्ठता वैद्यकीयदृष्ट्या कशी दूर केली जाते. जर कोणाच्या आतड्यांमध्ये मल साचलेला असेल, तर तो काढण्याचा एक मार्ग असतो. तो म्हणजे फ्लशिंग. समजा कुणी जमालगोटा घेतला किंवा घ्यायचा नाही. समजा कुणी घेतला, तर जमालगोटा घेतल्यावर काय होतं? तर पातळा जुलाब होतात. मग आतड्यांमध्ये पाणी खेचलं जातं. तेव्हा जुलाब लागतात ना. हे करू नका. म्हणजे कोणत्याही औषधामुळे तुमचं पोट अगदी पाण्यासारखं होत असेल, तर ते तुमच्यासाठी अजिबात योग्य नाही. दुसऱ्या पद्धतीकडे जाऊया. आपण ऐकलं असेल की रात्री दूध घेतल्याने पोट साफ होतं. जर दूध घेतल्याने तुमचं पोट साफ होत असेल तर खूपच छान आहे. दररोज दूध प्यायचंय तुम्ही. फुल क्रीम दूध प्यायचंय. स्वर, डबल टोन, गाईचं दूध काही नाही. फुल क्रीम दूध. त्यानंतरही जर तुमचे पोट साफ होत नसेल, तर त्यात 2 चमचे एरंडेल तेल घाला. हे काय करेल? हे तुमच्या आतड्यांच्या आतील भागाला वंगण घाले. तेला ते स्नेहन केले जाते. आता जे मल आहे ते सरळ घसरत बाहेर येईल, बरोबर ना? जसं मशीनला तेल लावतात, मशीन चांगलं चालतं, आवाज कमी होतो. अगदी तसंच जर आपण आतड्यांच्या आत थोडंसं तेल किंवा कुठल्याही प्रकारचा फॅट पोहोचवलं, तर मल पास करणं सोपं होतं. हीच कारण आहे की दुधामधील जे फॅट आहे ते काम करत होतं. आणि म्हणूनच समजा फॅट थोडं कमी पडलं, तरी फॅट वाढवण्यासाठी आपण काय करतोय? आपण दुधामध्ये 2 चमचे एरंडीचं तेल घालत आहोत. ज्यांना एरंडीच्या तेलाचा स्वाद आवडत नाही, ते त्यात बदामाचं तेलही घालू शकतात. कारण बदामाच्या तेलामुळे आपल्याला 2 फायदे मिळतील. एक म्हणजे आपल्या बद्धकोष्ठतेला आराम आहे. दुसरं म्हणजे बदाम मेंदूसाठी तसंच चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही हेही वापरू शकता. आता काही पेशंट असे असतात, जे कमी अन्न खात असतात. दिवसभर थोडंसं दलिया खातायत, एखादी अर्धी पोळी आणि असं वाटतं की त्यांचं रोज पोट साफ होईल. जर तुमचं खाणं कमी आहे, खाण्यात तंतू कमी आहेत, तर तुमचं पोट रोज साफ होऊ शकत नाही. कारण तुम्ही जी पोळी खात आहात, दिवसभर 2 किंवा 4 पोळ्या ज्या काही खात आहात, त्या लहान-लहान गोळ्यांसारख्या बनतात. जेव्हा तुम्ही ते खातात, पोट इतकं लहानसं होतं, पोळीही इतकी लहानशी होते. आता थोडंसं मलसुद्धा बाहेर पडू शकत आहे. म्हणून अशा केसेसमध्ये आपल्याला बल्क फॉर्मेशनसाठी काहीतरी द्यावं लागतं. तर बल्क फॉर्मिंगबद्दल बोलायचं झालं, की पोट साफ करण्यासाठी सर्वात वर येतं इसबगोलचं साल. आता जर कोणी रोज इसबगोलचं साल घेतलं, तर त्याने अशक्तपणा जाणवतं. पोट रोज साफ होईल, पण अशक्तपणाही येईल. म्हणून अशक्तपणा येऊ नये, ताकद यावी म्हणून आम्ही नेहमी सांगतो, की इसबगोलचं सालाचं काम तुम्ही भाज्यांसोबत करा. जसं आपण रोज काकडी खाऊ, भरपूर पत्तागोबी खाओ, भरपूर बीट खाओ आणि भरपूर फळं जसं सफरचंद, पेरू वगैरे खाओ. हे घेतल्यानेही तुमच्या आतड्यांमध्ये मल तयार होतो. जेव्हा मलाईची मात्रा जास्त तयार होते, तेव्हा तो आपल्या वजनामुळे हळू खाली येत राहतो. जर आपण थोडंसं अन्न खाल्लं असेल, तर त्याचा मल तयार होत नाही. म्हणून आपल्या आहारात तंतूंचं प्रमाण वाढवणं, पोट साफ करण्याच्या प्रक्रियेत खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आणि आता मी तुम्हाला एक जबरदस्त फॉर्म्युला सांगणार आहे, जो तुम्ही वापरू शकता. ते बनवायला थोडं कठीण नक्कीच आहे, मेहनत लागेल. पण ते तुमच्या शरीरासाठी, तुमच्या आतड्यांसाठी आणि तुमच्या मेंदूसाठी खूपच चांगलं ठरणार आहे.
म्हणून त्यासाठी तुम्ही काय करायचं, तर एक पेन आणि कागद घ्या, तुमच्या समोर ठेवा. तुम्ही बाजारातून छोटी हरळ आला. तुम्ही कुठल्याही पंसाऱ्याकडे जा. त्याला सांगा, की तुम्हाला अर्धा किलो, 250 ग्रॅम किंवा जितकी हवी तितकी छोटी हरळ द्या. सोबतच तुम्ही अरंडीच्या तेलाची एक छोटी बाटली घ्या. घरी जा, कढई ठेव. त्यात तेल होता, गरम कर. जसं आपण पुरीसाठी तेल गरम करतो. आणि मग त्या छोट्या हरडेला पुरीसारखं त्या तेलात तळ. अरंडीच्या तेलात. साध्या तेलात नाही, अरंडीच्या तेलात ना. तळून झाली की ती बाहेर काढ आणि त्याचा पावडर कर. त्यात थोडंसं आपल्या आवडीनुसार मीठ टाक. काळं मीठ घालू शकता, साधं मीठही घालू शकता आणि पावडर करून ठेवून द्या. दररोज रात्री 2 चमचे हे तुम्ही दुधासोबत घ्या आणि तुमचं पोट आपोआप साफ होत राहील. तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही. कारण जर तुम्ही नीट पाहिलंत, तर ही छोटी हरड खूप छान काम करते. ही छोटी हरड आहे. तिला आयुर्वेदात आईचं स्थान दिलं गेलं आहे. कारण ती तुमची काळजी घेते. तुमच्या शरीरात कुठलीही आजार असेल, ती सोडवण्यात ही तुमची मदत करते. तुमच्या आतड्यांसाठी ही खूपच चांगली आहे. त्यामुळे जे लोक आधीपासूनच हे खात आहेत, त्यांना याचा परिणाम माहिती आहे. ना जुलाब होतील, ना पोटात मुरड उठेल. तुमचं पोट खूप आरामाचं होतं. हे खाल्ल्यानंतर तुम्ही हे रोज घेऊ शकता. दररोज रात्री 2 चमचे. काही लोकांचं पोट त्रिफळामुळेही साथ होतं. त्रिफळामध्ये 3 गोष्टी असतात. आवळा, बेहडा आणि हरड. तर ही हरड म्हणजे गीच आहे. त्रिफळा पावडर तुम्ही तुपासोबतही घेऊ शकता आणि जेव्हा ते तुपासोबत घेताय, तेव्हा नंतर थोडं दूध नक्कीच घ्या. ते तुमचं पोट आणखी चांगलं साफ करेल. तर हे काही छोटे-छोटे फॉर्म्युला आहेत, जे आपण दीर्घकाळ वापरू शकता. कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. आंतरशयात सूज येत नाही. अंतानं काहीही नुकसान होत त्याली. कारण आपण कोणतीही औषधं ती खूप काळापर्यंत घेतली, मग ती ॲलोपॅथिक असो किंवा आयुर्वेदिक, तर त्या अंतर्शयाला नुकसान पोहोचवू शकतात. कधी-कधी ती सवयीचीही होऊ शकतात. जसं काही औषधं आहेत ती सवयीची होतात. ते घेतलं तर पोट साफ होईल आणि ते घेतलं नाही तर पोट साफ होणार नाही. पण मी तुम्हाला जे उपाय सांगितले आहेत, ते सवयीचे होत नाहीत. हे तुम्ही कधीही घेऊ शकता आणि जेव्हा त्रास होत असेल, तेव्हा रोजच्या वापरासाठी घेणं जास्त शहाणपणाचं आहे. कारण यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्हाला नुकसान होणार नाही. एक छोटासा उपाय अजून सांगतो आणि मग थांबतो. हृदाचं मुरब्बा देखील बाजारात येतं. जर तुम्ही हृदाच्या मुरब्ब्याचे 4 दाणे रोज रात्री खाल्ले, तर तुमचं पोट साफ होईल. पण लक्षात ठेवा, तुम्हाला डायबिटीज नसावं. कारण मुरब्बा हा साखरेच्या पाकात असतो. साखरेचा पाक तुम्ही तेव्हाच खाऊ शकता, जेव्हा तुम्हाला साखर, डायबिटीज नसेल. मग ज्यांना साखर आहे, डायबिटीज आहे, त्यांनी काय करायचं? अरंडीचं जे मी फॉर्म्युला सांगितलं, आधी पुरीसारखं तळायचं, ते वापरायचं. आणि जे पेशंट नॉन डायबेटिक आहेत, ते बाजारातून हळदाचा मुरब्बा घेऊनही पोट साफ करू शकतात. म्हणून मला आशा आहे, की या व्हिडिओमध्ये तुम्ही बरंच काही समजून घेतलं असेल, की आपण कशाप्रकारे पार्किन्सनच्या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन दूर करू शकतो आणि त्याची कारणं काय असतात. तरी मनात काही शंका असेल, काही विचारायचं असेल, तर अगदी स्वागत आहे. येऊन भेटू शकता आणि मी पार्किन्सनमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी पूर्ण मदत करेन. पण जाण्यापूर्वी मी इच्छितो, की यात खूप सखोल माहिती मिळेल, की पार्किन्सन जो तुम्ही समजता, की बरा होऊ शकत नाही, त्यात खूप चांगले परिणाम मिळतात. जर आपण आपल्या शरीरावर, आपल्या मेंदूवर, आपल्या आहारावर आणि आपल्या व्यायामावर या 4 गोष्टींवर एकत्रितपणे काम केले तर.